नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आत्ता जस्ट एक पोस्ट केलेला आहे। सुरक्षित व पौष्टिक पोषण आहारासाठी महिला व बालविकास विभाग हे आग्रह आहे। खरं तर चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये जिवंत आळ्या आढळल्याबाबत माध्यमांमध्ये जो वृत्त प्रसिद्ध झालेला आहे त्याबद्दलच या ठिकाणी अपडेट दिलं गेलेलं आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे। नेमकं या ठिकाणी पोषण आहारामध्ये जिवंत आळ्या आढळल्याबाबत आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची नेमकी भूमिका काय आहे व त्यांनी काय पोस्ट शेअर केलेला आहे तेच याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडीच्या या पोषण आहारामध्ये जिवंत आळ्या आढळल्याबाबत या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांची भूमिका काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आदिती वरदा सुनील तटकरे यांनी हे अपडेट शेअर केलेला आहे। सुरक्षित व पौष्टिक पोषण आहारासाठी महिला व बालविकास विभाग आग्रही। चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये जिवंत अळ्या आढळल्याबाबत माध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात वृत्त प्रसिद्ध झालेला आहे। सदरचा व्हिडिओ देखील तुम्ही या ठिकाणी पाहिलेला असेल। सदर धान्याचा पुरवठा ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान या ठिकाणी करण्यात आला होता। या धान्याच्या गुणवत्तेबाबत त्रुटी असल्याची तक्रार विभागास पूर्वीच प्राप्त झाली होती आणि त्याच तक्रारीनुसार सदर धान्यसाठा तातडीने मागे घेण्यात आला असून त्या ठिकाणी चांगल्या व उत्तम दर्जाच्या अन्नधान्यांचा साठा तातडीने बदलून देण्यात आला आहे। त्यामुळे लाभार्थी बालकांच्या आहारात कोणतीही बाधा आलेली नाही। सदर अन्नधान्य पुरवठादारास महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली असून त्यांच्यावर करारातील अटी आणि नियमानुसार योग्य ती कार्यवाही देखील करण्यात येईल आणि अशा प्रकारची त्रुटी जरी इतरत्र कुठेही होऊ नये यासाठी सर्व पुरवठादारांना नोटीसच्या माध्यमातून सक्त अशी ताकीद देखील देण्यात आलेला आहे। महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील अन्नधान्य साठ्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही या ठिकाणी निर्देश पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांना दिले आहे। महाराष्ट्रातील सर्व बालकांना स्वच्छ व उत्तम दर्जाचा पोषण आहार मिळावा ही महिला व बालविकास विभागाची आग्रही भूमिका आहे। याबाबत कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास आपल्या विभागाकडून कठोर अशी कारवाई देखील करण्यात येईल। बघा, एकूणच आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जो सुरक्षित आणि पौष्टिक पोषण आहारासाठी आपलं महिला व बालविकास विभाग कशा पद्धतीने आग्रह आहे, म्हणजे नुकतंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेली जी घटना आहे, म्हणजे अंगणवाडीचा जो पोषण आहार आहे या अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये जिवंत आळ्या आढळल्याबाबत माध्यमांमध्ये जो वृत्त प्रसिद्ध झालेला होता तो कशा पद्धतीने प्रसिद्ध झालेला आहे, एक मंत्री म्हणून त्यांची भूमिका काय होती ते या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।